अमरावतीत बांगलादेशी रोहिंग्यांना आश्रय दिला जातो. भाजप खासदार अनिल बोंडे यांचा खळबळजनक आरोप. अमरावतीत बांगलादेशी रोहिंग्यांना आश्रय दिला जातो असा खळबळजनक आरोप भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. यामुळे अमरावतीत आश्रयित असलेल्या बांगलादेशींना शोधून काढण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. अमरावती म्हणजे प्रयोगशाळा करून टाकली आहे. मागे ज्यावेळी दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी इथे बांगलादेशांना आश्रय दिला जात असल्याचा देखील संशय स्पष्ट केला होता. पोलीस आयुक्तांना या संदर्भात पत्र देत कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती डॉक्टर बोंडे यांनी दिली. अमरावतीत आश्रयित असलेले बांगलादेशी रोहिंग्या की पश्चिम बंगालचे रहिवासी याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बनावट जन्म दाखल्याचं प्रकरण बाहेर काढलं. त्यावेळी सर्वजण जागरूक झाले आहेत. औद्योगिक वसाहतीत बांगला बोलणारे नागरिक आहेत. त्यातील अनेक जणांनी कागदपत्रही संशयास्पद आहेत. ते बांगलादेशातून आले असल्याचे महाराष्ट्रात आता जाहीर झाले आहे. सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा देखील बांगलादेशी आहे. त्यामुळे या बांगलादेशींवर कडक कारवाई करण्याची मोहीम सरकारनं हाती घेतली आहे, असे अनिल बोंडे यांनी स्पष्ट केले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यासाठी पोलीस खात्याचे मनपूर्वक अभिनंदन डॉक्टर बोंडे यांनी केले. छोट्या छोट्या युनिट्स आहे MIDC परिसरामध्ये, त्यामध्ये जे बांगला बोलणारे नागरिक आहे यामधल्या अनेक जणांचे कागदपत्र संशयास्पद आहे. ते बांगलादेशामधून आलेले आहे आणि आता तर महाराष्ट्रामध्ये ते जाहीर झालं की सैफ अली खान पतोडी याला सुद्धा याच्यावर हमला करणारा बांगलादेशीच आहे. आणि त्यामुळं या बांगलादेशीवर कारवाई करणं, यांचं देश निकाला करणं हे काम महाराष्ट्राचे तडफदार गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस असल्यामुळं शक्य होत आहे. आणि म्हणून CPने आता कारवाई सुरू केलेली आहे. ती कडक कारवाई करावी आणि जे लोक हे टेक्स्टाईलचे युनिट चालवतात त्यांनाही माझं सांगणं आहे की कोणालाही नोकरीवर ठेवताना त्याची पूर्ण खातरजमा करणं अतिशय आवश्यक आहे. तो बंगालचा आहे, पश्चिम बंगालचा आहे की बांगलादेशचा आहे की रोहिंग्या आहे हे पाहणंसुद्धा आवश्यक आहे. कारण शेवटी यांना जर इथे भारतामध्ये राहू दिलं तर शेवटी कोणाच्या ना कोणाच्या जीवावर ते उठणार आहे. आणि म्हणून आता वेळ आलेली आहे की या सर्वांना इथून उचलून बांगलादेशामध्ये परत पाठवणं. आणि म्हणून CPने जी कारवाई केलेली आहे त्याचं स्वागत करतो आणि पूर्ण टोकास जाईपर्यंत ही कारवाई करावी अशी विनंती सुद्धा करतो.